पुष्पवल्ली पटवर्धन नावाने ऍडमिशन नाही आमच्या क्लासमध्ये. असं कसं होईल? मॅडम, डेटाबेस सेंट्रल एकच आहे आणि पुष्पवल्ली पटवर्धन नावाने विद्यार्थी नाहीच आमच्या क्लासला. अरे काय कुठल्या विचारात हरवलाय? सॉरी, खरंच सॉरी. ठीक आहे. घेतो गरम. अरे तू कुठे घेऊन चाललाय? मी आणते ना. नाही नाही, तुम्ही एवढा स्वयंपाक केलाय, मला काहीतरी तर मदत करू द्या, नाही तर आयतं खायची सवय लागेल. वहिनी, तुम्ही आल्यापासून घरात किती छान वातावरण आहे. मस्त वाटतं घरी यायला. दादा खुश असतो, वल्ली पण खुश आहे. तिचं स्वप्न पूर्ण होत आहे ना. तिचा इतका हसरा चेहरा बघायची सवयच नाहीये मला. द्या. अरे नाही पण वहिनी, वल्ली आनंदात असली की मी पण आनंदात असतो. मावशी म्हणते ना की संसारात समतोल असायला हवा. त्याचा मी पहिल्यांदा अनुभव घेतो, फक्त तुमच्यामुळे. मी आणते. किती मनापासून आनंदी आहेस रे सचिन, पण हा आनंद असाच टिकून राहील हे सुद्धा म्हणू शकत नाही मी. होणार जाऊ बाई. अगं बाई, आज मला फारच उशीर झाला यायला. ते आमचे टीचर आहेत ना, ते आम्हाला जाऊच देत नव्हत्या. बापरे, अभ्यास केवढा दिलाय, केवढा अभ्यास दिलाय त्यांनी माहितीये का. अभ्यासाचं काय बोलत बसले मी, कामं सुद्धा खूप करायचे ना. होणार जाऊ बाई, मी ना तुम्हाला मदत करणार आहे. काय आहे, तुमच्या अंगावर सगळं पडायला नको ना. या. कुठल्या टीचरनी नाही सोडलं वेळेत? सेफ्टी. हा म्हणजे सुरक्षा. विमानात कशी असते, कशी घ्यायला लागते, ते सगळं शिकवलं आज. खूपच म्हणजे थोडं डोक्यावर नाही गेलं. काय बोलत बसली मी तुमच्याशी, अभ्यासाबद्दल काय बोलताय तुम्ही. हो, कामं केवढी आहेत. आणि आज तुम्ही मला हक्काने सांगायचा, वल्ली हे काम कर, वल्ली ते काम कर. कारण काय, अगदी पहाटेपासून तुम्ही सगळी कामं करताय ना. दमला असाल ना. चला, मी तुम्हाला मदत करते. तू पण दमली अशी. खूप दमायला होतं ना ट्रेनिंग मध्ये. हो, विचारूच नका. काय शिकवलं? सेफ्टी. आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, तेच शिकवलं. बाई, एवढे वाजले. तेच मी म्हणणं, मला असं भूक लागल्यासारखं का झालंय. आपण जेवण घेऊया का? अगं मुलींनो, घ्या घ्या. अगं सचूला सौरभला आवडते ना, म्हणून काळाची चटणी केली. माई मावशी, बरं झालं तुम्ही आलात. काय आता मी जेवायलाच वाढणार होतो, जावा जावा मिळून. तुम्ही सुद्धा जेवा ना. अगं माझं जेवण झालंय. वल्ली दमून आली आहे ना, आत्ताच आली आहे ती. आणि खूपच धावपळ होते तिची. दिवसभर असतो क्लास. किती ते किती असतो मग? दिवसभर म्हणजे अगदीच दिवसभर असतो. अय्या, होणार जाऊ बाई, भाऊजींचं ताट नाही वाढायचंय. नाही म्हणजे मला अचानक आठवलं, भाऊजीच दिसले नाहीये. अगं नाही नाही, सौरभ आलाय ना. सौरभा, जेवायला ये रे. आप्पा, अहो ताट वाढले, जेवायला या. मावशी, आप्पा समोर गेलेत, मी बोलून आणतो. थांब. आलो. या या. आज येताना बसनी आलीस का? अगं अनामिका बाई, किती प्रश्न विचारतेस तिला. आता दमून आले, आधी जेवून घ्या. अगं सकाळपासून उपाशी असेल ना ती. तू सुद्धा दमली असशील.
हे बघा, आणि या सगळ्यांसाठी जेवायला थांबू नका. ते सगळेजण आपापले वाढून घेतील बरं. तुम्ही दोघे आधी वाढून घ्या आणि जेवायला बसा. हे घ्या. हा, आठवणीने द्या त्यांना. हो हो जेवा, मी आलेच. हा, हा हा घ्या घ्या, वाढून घ्या. हो हो सगळं वाढते छान. वाढूया आपण. खूप शिस्त आहे ना क्लासची. तू म्हणाली होतीस. हो हो म्हणजे खूप आहे शिस्त. फोन वाजला ना चालत नाही, जप्त करतात. मग आय कार्ड शिवाय आत सोडता? नाही. कुठे आय कार्ड दाखव. आय कार्ड. हो आय कार्ड माझ्याकडे आहे. गाडीत विसरली होतीस हो की नाही? अरे हो, गाडीत विसरले मी आय कार्ड. घेतलं नाही तुला क्लासमध्ये? घेतलं म्हणजे नाही घेतलं. ते गेटवर होते ना, त्यांनी विचारलं की तुमचं ID कुठे. मी म्हणलं की गाडीत राहिलंय. कटकट केली त्यांनी खूप. पण मग मी फोनमध्ये माझा एक फोटो होता ID कार्डाचा, तो दाखवला. दाखव फोटो मला. होणाऱ्या जाऊबाई, तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर? नाही नाही असं काही नाही, पण नसेल फोटो तर राहू दे. मी आपलं असंच विचारलं. नाही आहे ना. असं कसं, आता तुम्ही विचारले तर दाखवते तुम्हाला. एक मिनिट. हा, आय कार्डचा फोटो आहे वल्लीकडे. माझाच काहीतरी गैरसमज होतोय का? वल्लीची ऍडमिशनच नाहीये असं का सांगितलं क्लासमध्ये? अरे होणाऱ्या जाऊबाईंनी उलट तपासणी सुरू केली. तरी नशीब मी माझ्या ID कार्डाचा फोटो याच्यात काढून ठेवला होता ना, तर सगळ्यांना खरं कळलं असतं. नाही 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 वल्ले. आता मी खूप 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 म्हणजे खूप सावध राहणार आहे. हा, इतकी सावध राहणार आहे ना की अनामिका ताई सुद्धा म्हणते, जिंकलेत हो होणारे जाऊबाई. वा, होणाऱ्या सुनबाई, उत्तम झालं होतं बरं का जेवण. मटकी उसळ तर छकास. जाऊबाई, हे मस्त भेंड्या झाल्या पाहिजेत आता. हा, किंवा दादा एखादं गाणं वाजव ना. वा सचिन, घरात वहिनी आल्याबरोबर तुला लगेच अगदी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यासारखा वागायला लागला. ठीक आहे की मावशी, असंही आपल्याकडे सगळ्यांना मजा करायला कारण हवंच असतं. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. मी काय म्हणतो बदले, ते तुझं ते हातवारे वाला वगैरे आहे ना, असं 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 काहीतरी ते हे. हा, ते कर ना. म्हणजे हवाई सुंदरीचं प्रात्यक्षिक. परत कर कर कर. हा करते. नाही म्हणजे तुम्हाला पण कळलं पाहिजे ना की मला वर्गात काय शिकवतात ते. बरं का होणारे जाऊबाई, तुम्ही सुद्धा बघा हा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल. हा
नमस्कार देवी और सज्जनों, सुरक्षा निर्देशों को ध्यान से देखें। ये है सीट बेल्ट। सीट बेल्ट खोलने के लिए मेटल की टिप को उठाएं और दोनों छोरों को अलग कर दें। बेल्ट टाइट करने के लिए इसे ऐसे खींचें। कैबिन में हवा का दबाव कम हो जाने पर ये नकाब अपने आप नीचे आ जाएंगे। अपने ही स्थान पर बैठे रहें और ऑक्सीजन का प्रवाह शुरू करने के लिए मास्क को अपनी ओर खींच लें। अब इसे नाक और मुंह पर रखकर सामान्य ढंग से सांस लें। याद रखें, दूसरों की सहायता करने से पूर्व अपना नकाब पहन लें। ये विमान 8 आपातकालीन द्वारों से सुसज्जित है। 2 द्वार विमान के अगले हिस्से में, 2 द्वार विमान के पिछले हिस्से में और 2 द्वार विमान के बीच के हिस्से में है। अगं वल्ली 7 झाली, द्वार 8 आहेत ना? गणित जरा कच्चं आहे, चुकून झालं। हाँ, 4 द्वार विमान के बीच के हिस्से में है। फर्श पर पत्तियां फर्श पर लगी बत्तियां आपको नजदीकी निकास द्वार तक ले जाएंगी। फ्लाइट शुरू होने से पहले अपना नजदीकी निकास द्वार देख लें। नमस्कार। नमस्कार नमस्कार। Baby survival cots will be distributed by the cabin crew. Emergency exits are located forward. इस विमान में 8 निकास द्वार हैं, 2 आगे की ओर, 2 पीछे की ओर और 4 निकास द्वार। पंखाला काय म्हणतात? कैबिन में हवा का दबाव कम होने पर ऊपर लगे ऑक्सीजन मास्क अपने आप नीचे आएंगे। वाटतोयस माहिती का तू? अरे ते पण वल्ली किती हुशार वाटते। असं वाटतं तिला बघत राहावं, ऐकत राहावं। फार भारी हो ते सगळं हवाई सुंदरीचं। तुम्हाला सांगतो, आपल्या घरी ना फार कोणी कधी विमानात बसलंच नाही। म्हणजे मी अगदी 1-2दा बसलोय। एकदा काय बँगलोरला गेलो होतो आणि एकदा दिल्लीला गेलो होतो, कंपनीने पाठवलं होतं। बाकी आपला आणि विमानाचा काही फार संबंध नाही। पण वल्ली आता हवाई सुंदरी झाली की रोज विमानात बसणार, रोज वेगळे वेगळे देश फिरणार, जग बघणार। ती अजून हवाई सुंदरी झाली नाहीये। ती काय होईल, आज न उद्या नक्की होईल। आणि एकदा झाली की मग मी म्हंटल ते सगळं खरं होणार। वल्लीमुळे आपल्या घराला कळणार आहे, मी सनामिका, की मुंबई म्हणजे फक्त शिवनेरी नाही, मुंबई म्हणजे विमानतळ सुद्धा आहे बरं का पटवर्धन। तुम्ही करता का एकदा? तुम्ही करा ना एकदा ते 2 द्वार आगे 2 द्वार, ते एकदा तुम्ही करा ना। अरे खूप भारी वाटतं। सौरभ, असं कोण करतं? अहो करा हो, खूप छान वाटतं। तुम्हाला सांगतो, सगळे आपल्याकडे बघत असतात, सगळे त्या हवाई सुंदरीकडे बघत असतात आणि त्या सांगत असतात। खूप महत्वाची माहिती असते, जीव वाचू शकतो आपला त्यामुळे। तुम्ही करा, खूप भारी। तुम्ही का नाही झाला तो हवाई सुंदरी? तुम्ही इतकं या, मी शिकवतो। हे बघा, सोपं असतं, मला ते मधलं येत नाहीये, पण हे बघा, इस विमान में 8 निकास द्वार है, 2 आगे की ओर, 2 विमान के पीछे की ओर और 4 निकास द्वार विमान के मध्य में स्थित है। हो बाई, अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोधतोय हो।
एकदा ऐकून तुझ्या इतकं कसं काय लक्षात राहतं रे? तू काय एकपाठी आहेस का? म्हणजे नाही, म्हणजे मी एकपाठी पण आहे, पण आता मी ते नेटवर व्हिडिओ बघत होतो ना. हे बघा ना, तुम्हाला दाखवतो. सगळी माहिती असते नेटवर. ही बघा. Turn to your seat and fasten your seatbelt. It is fastened like this and unfastened like this. Unexpected turbulence may occur during the flight. It is therefore safe. होणारे जाऊ बाई. वल्ली, हे घे. हा तुझा चहा आणि तुझ्यासाठी नाश्ता बाहेर ठेवलाय आणि डबे तयार आहेत. दिवसभर ट्रेनिंग असतं ना, तुला वेळ नाही मिळणार खायला. असू देत जरा जवळ. बाई, होणारे जाऊ बाई, तुम्ही किती करताय माझ्यासाठी. अगं तू इतक्या मनापासून शिकायचं म्हणतेस तर तुझ्यासाठी रोज डबे भरावे लागले ना तरी भरेन मी. काही अवघड नाही. नाही नाही, खरंच हा, खरंच मी एकदम मनापासून शिकतेय, खूपच मनापासून. आणि अगं बाई, ते बघितलं का कार्ड? आज गळ्यातच टाकून ठेवलंय मी. विसरले होते ना गेल्या वेळेला, आज आता अजिबात विसरले नाही. हे बघा, छान. हा. बरं वाली, ऐक ना. मला जरा तुझा फोन हवा होता. अगं माझ्या फोनचं काय झालं कळतच नाहीये, चालतच नाहीये. नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल कदाचित. मला काम होतं. हो हो, म्हणजे काय, तुम्ही वापरू शकता माझा फोन. हे घ्या. तुम्ही आता माझ्यासाठी एवढं करताय तर मी तुम्हाला फोन नाही का वापरायला देऊ शकत? आलेच मी. हा हो. सॉरी वल्ली, कुणाच्या आयुष्यात इतकं नाक खुपसायला मला आवडत नाही. पण जर का तू खरंच सगळ्यांची फसवणूक करत असशील तर ते मला शोधावंच लागेल. मी तुझं लोकेशन माझ्याशी शेअर केलंय. आता दिवसभर तू कुठे कुठे जातेस हे मला माझ्या फोनवर दिसत राहील. होणारे जाऊ बाई, लावला का फोन? नाही अगं, नीलचा नंबर पाठ नाहीये ना. अच्छा, राहू दे, मी नंतर ट्राय करते. तू निघ ना, तुला उशीर होत असेल. हो हो, निघतेच मी. अगं बाई, नीलच आला. ये ये. अरे मॅडम तुला केव्हापासून फोन करतायत, त्यांचा फोन खराब आहे ना. काय झालं मॅम, बघू का? अरे नाही नाही, नंतर बघूया, आता जरा गडबडीत आहे. वल्ली, तू निघ ना, तुला उशीर होत असेल ना. हा, निघते निघते. हो हो, आलेच. हा, हे घातलंय आज आठवणीने. नील, हा. ऐक, आज मला जरा साईटवर यायला उशीर होईल. तू पुढे जा आणि मला अपडेट्स देत राहा. जमलं तर येईनच मी. ओके मॅम. बरं, तू इथं का आला होतास? मी माईमावशीकडे डबा घ्यायला आलो होतो, माझ्यासाठी आणि राधासाठी. का, तिच्या जेवणाचं काय झालं? ती सध्या प्रयोग करते ना, त्याच्यामुळे तिच्या जेवणाचं सध्या काहीच होत नाहीये. अरे देवा, आता काय शिकतेय? लेटेस्ट मध्ये मॅडम पोळ्या शिकतायत. बरं, हे डबे. थँक्यू, येतो. हो, अपडेट्स दे. हा हो हो. अगं बाई अनामिका, ओ मावशी. अगं निघालीस? घरातली कामं झाली का? हो अगो बाई, झाली सगळी. आज जरा घाईतच उरकलंय सगळं, कारण ऑफिसमध्ये लवकर पोहोचणं गरजेचं आहे. त्यात वाटेत पण एक काम आहे, सो आटपलं सगळं. कसं बाई एवढं सगळं जमवतेस ग? बाहेरची कामं, घरातली आमची कामं, कमाल आहे. तुमची कामं म्हणजे ही सगळी माणसं माझीच आहेत ना, म्हणून. येऊ? येते. हा, सांभाळून जा. हो.